मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस। दरम्यान काल वडीगोद्रीत झालेल्या मराठा ओबीसी वादावर जरांगे आज काय बोलणार याकडे लक्ष। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषणाचा 4था दिवस। तांतरवाली सराठी येथे ओबीसी आरक्षणासाठी ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांचंही उपोषण। त्यांच्या उपोषण आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे। आमरण उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आता उपचार घेण्याची गरज। वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती। आरोग्य प्रशासनाकडून उपचार घेण्यासाठी विनंती। जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणी शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठा बंद। खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात। शांततेत बंद पाळण्याचं मराठा समाजाचं आवाहन। जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाजाकडून जालना बंदची हाक। सध्या तरी शहरामध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद। छोट्या व्यावसायिक सध्या दुकानं सुरू ठेवून आहेत, तर वाहतूकही सध्या सुरळीत सुरू आहे। मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदचा पुणे शहरावर कोणताही परिणाम नाही। मार्केट यार्ड बाजारपेठेसह वाहतूक व्यवस्था सुरळीत। ग्रामीण भागात मात्र बंदला संमिश्र प्रतिसाद। बीड पुणे पाठोपाठ मुंबईतही मराठा आंदोलक आक्रमक। जरांगेंच्या समर्थनार्थ चेंबूरमध्ये एकदिवसीय लाक्षणिक उपोषण। चेंबूर कॅम्प इथल्या गोल्फ क्लब मैदानासमोर उपोषणाला सुरुवात होणार। मंत्री शंभूराज देसाईंनी मुंबईमध्ये आलेल्या मराठा आंदोलकांची भेट घेतली। यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। आज आंदोलक मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता। काही अनुचित प्रकार घडला आणि दंगल झाली तर त्याला फडणवीस आणि भुजबळ जबाबदार असतील। वडीगोद्रीमध्ये झालेल्या राड्यानंतर मनोज जरांगेंचं वक्तव्य। मराठा समाजाचे 6 आंदोलनं झाली। ओबीसींनी 1-2 आंदोलनं करू नयेत का? ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा सवाल। आम्ही जशास तसं उत्तर देणार, हाकेंचा इशारा। यवतमाळच्या उमरखेडमध्ये मराठा आंदोलकांचं शोले स्टाईल आंदोलन। मराठा तरुणांचं पाण्याच्या टाकीवर चढून जरांगेंचं उपोषण सोडवून मागण्या मान्य करा, यासाठी लक्षवेधी आंदोलन। राज्यामध्ये चांगलं वातावरण कसं राहील याची सरकारनं खबरदारी घेतली पाहिजे। शरद पवारांची प्रतिक्रिया। तर आरक्षणाचा प्रश्न सामंजस्यानं सोडवला पाहिजे, पवारांनी मत व्यक्त केलं। जालन्यातील मराठा आणि ओबीसी आंदोलकांची पोलिसांसोबत बैठक। दोन्ही समाजाशी सकारात्मक बैठक पार पडल्याची पोलिसांची माहिती। परभणीच्या ठाकरे गटाच्या खासदार बंडू जाधवांनी जरांगेंची भेट घेतली। तब्येतीची विचारपूस करत काळजी घेण्याचं आवाहन केलं। पेसा भरतीच्या आंदोलनाला 28 दिवसांनंतरही आश्वासनांची पूर्तता नाही। पेसा भरतीची पूर्तता न केल्यास विधानसभेमध्ये सरकारला किंमत चुकवावी लागेल। कृती समितीचा राज्य सरकारला इशारा। पुण्यातल्या कसबा पेठेमध्ये रस्त्यावर उभ्या केलेल्या गाडीची तोडफोड। दहशतवाद माजवण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून गाड्यांची तोडफोड। सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांचा शोध सुरू। दहशत पसरवण्यासाठीचा हा प्रयत्न। पितृपक्षामुळे भाज्यांच्या दरात 10 ते 20% वाढ। गवार, भेंडी, कारली, आले, अळू, काकडी या भाज्यांच्या मागणीमध्ये वाढ। ठाणे ते कल्याण आणि कुर्ला ते वाशी दरम्यान मध्य रेल्वेकडून आज मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर 6व्या मार्गिकेच्या उभारणीसाठी गोरेगाव ते कांदिवली दरम्यान रात्री 10 तासांचा ब्लॉक। बदलापूरमध्ये आजपासून लोकल थांब्यात बदल। बदलापूर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 3 हून जाणारी कर्जत खोपोली सीएसएमटी कडे लोकलचा थांबा 70 मीटर मागे। पुण्यातील नवीन एअरपोर्टचं नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज असं असेल। कॅबिनेट बैठकीत हा ठराव मांडला जाईल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुरलीधर मोहोळ पाठपुरावा करणार असल्याची माहिती। नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी मंदिर 24 तास दर्शनासाठी सुरू राहणार। सुरक्षेच्या दृष्टीनं 65 सीसीटीव्ही कॅमेरेज लावणार। सगळ्या विभागांना चोख नियोजन करण्याच्या प्रशासनाच्या सूचना। आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावनिक पोस्ट। स्वप्नांना तुझ्या नवे पंख मिळू दे या आशयाची पोस्ट करत मुलगी दिविजाला कौतुक करतानाचा, मिठी मारतानाचा फोटो पोस्ट करत कन्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार।
इंडिया आघाडीसोबतच इतर राजकीय विषयावर बैठकीत चर्चेची शक्यता. काँग्रेसची आज नागपूर विधानसभा आढावा बैठक. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि स्थानिक काँग्रेस नेते आढावा बैठकीला उपस्थित राहणार. महाविकास आघाडीची 288 जागांवर चर्चा. पूर्ण तिढा असलेल्या जागांवर दुसऱ्या टप्प्यात चर्चा होणार. 2019ला जिंकलेल्या जागांमध्ये बहुतांश जागा या त्या पक्षालाच ठेवण्यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. पुढच्या 2 दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटणार, तटकरेंचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा 3 दिवस महाराष्ट्र दौरा. 26, 27 आणि 28 सप्टेंबरला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची मुंबईला भेट. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकाऱ्यांचा हा महत्त्वपूर्ण दौरा. संभाजी ब्रिगेडचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार. शिवस्मारक हे राजभवनाच्या जागेवर व्हावं यासाठी संभाजी ब्रिगेडनं राज्यव्यापी आंदोलन पुकारलं होतं. त्याची दखल घेत राज्यपालांनी चर्चेसाठी बोलावलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.